आज तर लय लवकर वालतोडा जायचे. अजून इथं 8:30 वाजले. काल तर म्हणत होते लय लवकर जायचं, त्यामुळे लय लवकर उठले. जायचंय का नाही आज? चला पटका शेगडी शेजारीच बसलंय. अरे शेगडी बंदच आहे भाऊ, ती चालू नाही. मग काय कालवा नाव शकता काय? मग काय बसलोय आपलं इथं. ए आई दे चल चपात्यान जाऊ दे तोडायला. छान चपाती खाऊ दे. आपल्या दोघांची एक एक झालीच असते. दोन गोण्याचं कसं काल आहे ना 2 झाले असते, पण आपल्याला औषध मारायचं होतं त्याच्यामुळे आम्ही एरवाळीच बस केली. एक बादली तर सहज झाली असते आपली. 4-5 झाली असती. केलं आपण. गोण भरून एक बादली झाली असती. आपण निघून मग हित पण ती धुतली का पळी? ते ह्यांच्या काळात होत्या गाड्या गोड्या. ह्यांच्या होत्या, आमच्या काळात वाटेल पिठ्या असायच्या. ह्यांच्या काळात गाड्या गोड्या मस्त. मित्रांनो मी करतोय आता चहा चपातीचा नाश्ता. आम्हाला आहे ना चपात्याच द्या, भाकरी नको देऊ, भाकरी नाही खावत. नसन उघडा अण्णा खोटं बोलत असं नाही खावं म्हणून. तुला चहा नव्हता, चहा कसं काय ठेवला तू? सोन्यातला घे की थोडा, घे थोडा घे. गोण्याच गोण्या झाल्यात. कुठल्या कुठल्या घेतल्या गोण्या? कालच्याला आणलेल्या कुठे ठेवल्यात? कालच्याला लावल्या त्या मावशीला 2-3 गोण्या आणाय पोल्ट्रीच्या. ती काय होते बाकीच्या गोण्या आहे ना ती इतक्या जड आहे ना, डायरेक्ट टुंबूस नाही होते. आईच्या मनगुटावर दिल्या ना, मनगुट दुखते. ह्याने नाही ना दुखणार आहे. मला दिसायला मोठ्यात दिसतात. 70 kgची आहे ती. 70 kg आहे ती. बघे हे डोकं दुखत नाही ते. अय्यो सॉरी चावी. 70 kg. जेवताना लय भारी लागतं मुळं खायला. काय थोडाच मुळं आणि त्याच्यात तू कापू कापू देते आई. एवढीच मुळं आणि त्यात आई कापून देते. आम्ही चाललोय आता परत वाल तोडायला. वाल का संपते काय माहिती, कळतच नाही. मी आलाय बरं का लाल कुळी काय काय ठिकाणी पानावर. लाल कुळे झाल्यामुळे सगळी पानं अशी पिवळी पडल्यात आणि वेल पण लय सुकल्यात. नंतर कळालं आम्हाला लाल कुळी झालंय. आणि आधी मारलंय साध्या माव्याचं औषध. फुलबाजा शर्ट येईन घालून म्हणलं तर लक्षातच नाही राहिलं. आता आईवालाच घालतो. तुम्ही बादली इथं ठेवली गेलाय कुठं? होय पप्पानी बादली इथं ठेवली गेले तिकडं. लाल कुळी बघाय गेला. अहो नाही मग तोडताना तर होते अंगावर. नसन आता तोडताना कळण आपल्याला चट. पार शेंड्याच्या शेंगा कशा काढणार आता तुम्ही? तसे ठेवणार वय. मला लागा तिथल्या मला हात घालू घालू ते काढले शेंगा मला काढायला लावतो. फोन चलतो. तुम्ही कधी माझा काढला का ह्या सरीतला माल हात घालू घालू? सरीतला काढतो मी. माझी नाही, पलीकडे कालंडलेली तुमची आहे, इकडे कालंडलेली मी घेतोय. मध्ये झुकलेलं दिसतंय का? तिथून हितवर ह्या सरीपर्यंत मला एवढी बादली सापडली. आणि पप्पा माझ्या मागं होतं थोडं, त्याच्यामुळे त्यांना एक बादली सापडली आहे का नाही? तुम्ही माया मागच होता ना जवळपास. म्हणजे अर्ध्या सरीला दोघांच्या अर्ध्या सऱ्या होत्या आहे का नाही? अर्ध्या सऱ्यांना चांगली एक बादल्या सापडल्या जवळजवळ. ही एक बादली आहे जवळजवळ. ही बघा एक बादली. अजून 10-12 मुठा टाकले तर बादली बरं माझी. काय आम्हाला नाराज करताय तुम्ही? आजच्याला आहे ना, आजच्याला वावरात कोणीच नाही आहे का नाही? आपणच आहे वावरात. मोटर चालू करते करू होय. काय भिजवायला टाकायचं म्हणलं. बघू ना इकडं डबक्यात इकडं तिकडं आहे का पाणी, मग मोटर चालू करू. तुला पुढे डायरेक्ट वेळ जाईल तेवढा. आलो 5 मिनिटात. आजच्याला आहे ना वावरात कोणीच नाही. मीन पप्पा दोघांना बिबट्या उडून नेईन. आपल्या नेहमीच्या डबक्यात पाणी असलं ना पोतं वल्ल होऊन जाईन, पण नसलं तर मग डायरेक्ट बोरच चालू करायला लागेल. ऑप्शनच नाही डायरेक्ट. आटलं सगळं पाणी डबक्यातलं नाही, डबक्यात पाणी. आता बोरच चालू करायला लागेल. चावी तुमच्याकडे देताय का? चावी माझ्याकडं का येताय चालू करून? हे बघा नवीन डंपा घेतलाय, तोडून टाकलाय. पाणी होतं फेकून दिलं ते पाणी. आम्ही कालच त्याला मोकळा केला. ते बारक्या डबड्याने लय भरायला लागायचं, पंपात खेळायला लागायचं. टाकलं होतं आम्ही त्याच्यामुळे डायरेक्ट कापून टाकलाय. आता हात धुईला पण आपल्याला लय बक्कळ पाणी होईल. तुम्ही सगळ्यात वाटोळ करता.
दांडळलं बाबा पप्पानी तर. इन्व्हर्टरचं डबड आहे याला काय जपायचंय तेव्हा इन्व्हर्टरचं डबड आहे. हे बादली पण भरून ठेवा आणि हो डंपा पण भरून ठेवा तुमची वाल तोडायची झाल्यावर. माझी बादली घेऊन या वतून मी बोर चालू करून खाल्ल्या सरी थांबतो. बाजार नसल्यामुळे शेजारच्यानी निम्मी कोथमीर नेली हा. पलीकडची नेली ना आमच्या बाजूची ठेवली आहे वालाव मावा व्हायला. आजच्याला एकच फ्यूज काढून ठेवलाय नाही तर ना 2 फ्यूज काढून ठेवते. आली का नाही लाईट बाळूमाच्या नावानं चांगलं आईला लाईट आली का नाही. होय शपथ आली 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 बाळूमाच्या नावानं चांगलं. पप्पाला एक असा जोरात आवाज टाकतो ना वस्तीतली सगळीच जागी झाली बसा. मोटर चालू झाली बादल्या भरून घ्या. पप्पाला मी सांगितलंच नाही काल त्याला येणार चोर गोसावळे पण न्यायला आला होता आणि आपली वाल पण न्यायला आला होता. फक्त पप्पाला म्हणलं मला कालच्याला एक सापडले. पप्पा मगाच्या धरून म्हणतात काय 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 पण नाही सांगणार. पप्पाला सांगितलं ना पप्पाला लगेच टेन्शन येतं. पाणी भरून झालंय आणि पप्पाला आवाज मारला. आता पप्पा म्हणतात वाढवून मारला मला तर आवाज पण नाही आला. मी म्हणले आता पप्पांचा आवाज आला. झाली बंद. बघा माया विश्वास नाही म्हणून स्वतः फ्यूज काढायला. बघा मी बी काढलं असतं फ्यूज काढणं काय अवघड आहे काय तेव्हा. पप्पाने आत्ता पण आहे ना अशी खिडक्या शेंगांची पिशवी आणली नाही आणि आता इथं खाली शेंगा तोडायला आले आम्ही आवट्यात. आता म्हणतात पिशवीच राहिली माझी. तुम्हीच राहिला होता शेवट. मी आलो होतो इकडं मोटर चालू कराय मी तरी लक्षात केलं असतं. पप्पाची तर बादली पण भरली भराय पण गेले वताय पण गेलं. तुम्हाला आता पाईपापर्यंतच तोडायची असं आहे का नाही. पाईपापासून नंतर मग पुढून चालू करणार आहे का नाही. कालच्याला पाईपाच्या पुढून घेतली आणि आत्ताला पाईपाच्या मागून. जेवायला सुट्टी करायला टायमिंग आहे अजून 12:33 झाल्यात. आपण 2ला जेवायला सुट्टी करतो. नाही होईन अजून 1-1.5 सरी लागन आपली. मी चाललोय आता शेवट कटाळून वतायला. यंदा करूनच लय कटाळ येतो. कधी ना कधी आता भरलेली वतायला जायलाच लागणार होतं. बाळू मामाच्या नावानं एकट्याने बादलीत शेंगा होत नाही अवघड. बघितलं ना तुम्ही बादली गोंद जर अर्धी असली तर येते पण गोंद जर फुल भरलेली असली की निम्मे शेंगा खालीच सांडतात. त्याच्यामुळे 2 जण लागतात. पप्पांची सरी लावून पप्पा माया सरीत आल्यात आडवं. माया सरीला लय शेंगा आहे ना आणि पप्पांनी कसं येताना ही अर्धी घेतली होती कालच्याला मग मायावर येताना तिकडून खालून अर्धी घेतली. कसा मावा आहे बारका लाल मावा हातावर लय चावतोय तोंडावतं चाळ 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 चावतोय. हात कसले झाल्यात काळ लाल झाल्यात. ते मावा तोडून शेंगा तोडून ते शेंगा मावा असला ना डायरेक्ट लाल होते. काल औषध मारलं तरी मावा मिळाला नाही. एवढ्यात पालेदार पाला आहे ना हिरवा ना तेवढ्यात सगळ्या बघा एक बादली भरते. ही बी बादली भरण आता माई तुमच्यावाली पण भरली ना एक. एवढ्यात आहे ना माव्याने चावलं नाही ना त्याच्यामुळं बारी शेंगा आहे. लय तोंड चावतंय. तोंड धुतल्यावर जरा कुठं बरं वाटतंय नाही तर ना इतक्या वेळा गामांनी माव्याने ना असं तोंड नुसतं लचक काढावं आणि वाटत होतं. मला काय बटवारा करा येत नाही कालवणाचा मग तुम्ही मला दिले बटवारा कराय. मला काय बटाटा लय दिलाय. खावा बटाटा. बटाट्यात ताकद असते. मेन गोष्ट जर राहिली मुळा आईने मुळा दिलाय तुम्हाला नाही खायचा. खोकला येतोय ना खायचं असेल तर खावा नाही तर परत म्हणताना दिला नाही. घरी गेले मला वनवास करताना गजानन महाराजांवनीच जेवण चालले. बसले की आता उठत नाही आपण लवकर जरा 15 मिनिटं आराम करायचा. मी जेवता चाललोय. आजीला गटूला उचलून द्यायचं. काय त्याच्यात गावात त्या का आता पुढे जाणार पुढे घेऊन जाणार. 2:44 सुट्टी झालेली आहे. कामगारांनी सुट्टी केली.
कालच्याला काकाचा ड्रम आणला होता ना औषध मारायला. पप्पा चालल्यात द्यायला. काका आल्यात वावरात आता. त्यांना विचारलं कुठं ठेवायचा. काका म्हणले ठेवा या बोपळ्यात. आता मला एक सरी येणार इकडची आणि पप्पाला एक सरी येणार. आवळ्या जावळ्या सरी आहे म्हणजे जुळवं भाऊ. त्याला आहे ना कालच्याला औषध मारलं ना माव्याचं तेव्हा मावा नाही मिळाला. पण आहे ना ह्यो बुंगा मिळालाय. ह्यो बुंगा मिळालाय ह्यानी. कालच्यालाच फुलग्रीपचं औषध मारले औषधामध्ये माव्याच्या. ती अंगणला बघा फुलंच लागल्यात. फुलं फुटल्यात. हो काय चप्पल लावली आहे, नजर नाही लावा म्हणून. जायला आपल्याला तिन्ही बाजकी जात्यान पण लय मानगुटाव येईन. हेच गोण्या मानगुटाव येतात आहे का नाही. मोकार पडलं जडलं. ही गोणी लय झाड असल्यामुळे ना अशी बागदडी तर जागाच नाही राहिली बापाला. कॅरेजवर बसता का दरवरी साडी वड वड हा नीट अरे इकडं सांडली बघ. इकडे बघ इकडे बघ. नीट गोळा कर दोन्ही हातानी. हा इकडे चल ते घे. नाही जमत एवढं. आर घे रे सगळं खाली चार आहे. नको लायला लावायचं डीजे नाचत नाही तू. ढकल आज जोरात जोरात ढकल. ताकद लाव. हा सोनपापडी खायची का. सोनपापडी खायची का. काय झालं काय नाही होत का. गोड आहे ती. तोंडाला लागलं म्हणून खायचं नाही काय. छान आहे का सोनपापडी. छान आहे का. हा मला लाडू आणतो का तुमच्या घरचं. तुमच्या घरचं लाडू आणतो का. संपले वे आणाय गेले तुझे पप्पा. कसला चॅप्टर बघितलं का. लाडू म्हणले की नको म्हणते. आणखी काकाला लाडू एक. काकाला एक लाडू आण.